उमेदवारी करण्यावर ठाम असलेले भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी आज जामनेर येथील आयोजित मेळाव्याच्या सभेत पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने त्यांनी घेतलेल्या बंडाचा पवित्रा शांत झाल्याचे संकेत मिळाले आहेत। दरम्यान आज जामनेरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित मेळावा सुरू झाल्यानंतर संतोष चौधरी हे व्यासपीठावर दाखल झाले। यामुळे त्यांची बंडाची भूमिका शमल्याचे संकेत मिळाले आहेत। त्यांनी आपल्या मनोगतातून भुसावळच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली। तसेच मतदारसंघात दादागिरीची उत्तर हे दादागिरीनेच दिले जाईल असेही त्यांनी बजावले। साहेब, मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे। त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही। आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहानचे मोठे जे झालो आहे राजकारणामध्ये, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे। अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरशे लोक सोडून गेले, आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला, करू द्या। परंतु साहेब, मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे। अजून आम्हाला किमान 2 सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि 1-2 सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे। कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे, भरपूरसं ठोकायचं आहे आणि प्रेमाने ठोकू। मी खात्रीने सांगतो साहेब, भुसावळ तालुका असो, जामनेर तालुका असो, जामनेर विधानसभा मतदारसंघ असो, मुक्ताईनगर मतदारसंघ असो, हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जीवाचं रान करू, रात्रदिवस एक करू आणि 13 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि श्रीराम पाटलाला आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो।